त्या योग्याने विचार केला, या रिद्धी सिद्धींच्या जोरावर तर मी एकनाथ महाराजाला जिंकायला आलोय, आणि ज्यांच्या जोरावर आलो तेच फुटले, कसं काय जिंकायचं? म्हणजे असं झालं ना, हे गेले ना फुटून, म्हटले आता काय आवळी विष्णुदास नाही नाश पावत, योग भाग्ये घरा येती सर्व शक्ती चालत, विठाला विठाला. या अभंगाचा विचार करताना पहिल्या चरणाचा विचार आपण आत्तापर्यंत थोडा करून आलो. भावबळी विष्णुदास नाही नाश पावत, नाही नाश पावत. कोण नाही नाश पावत? विष्णुदास नाही नाश पावत. का विष्णुदास नाही नाश पावत? भावबळे विष्णुदास नाही नाश पावत. भावाच्या बळामुळे आता तो विष्णुदास कसल्याही पद्धतीचा त्यांचा नाश होत नाही. याचा अर्थ आत्मानुभूती प्राप्त झालेली आहे आणि आत्मानुभूतीचा कधीही नाश होत नाही. या स्थितीमध्ये गेल्यामुळे आता योग भाग्ये घरा येती सर्व शक्ती चालत. योग भाग्य या शब्दाचा अर्थ योगाची रिद्धी सिद्धी असलेली जी भाग्य ती स्वतःहून वैष्णवाकडे आली. नीट ऐका, वैष्णवांना रिद्धी सिद्धी प्राप्त करण्याकरता प्रयत्न करायची गरज नाही, उलट त्या रिद्धी सिद्धी स्वतःहून वैष्णवाकडे आल्या. योगाची सगळी भाग्य स्वतःहून वैष्णवाकडे येऊ लागली. फार विचार खूप गोड आहे. रिद्धी सिद्धी स्वतःहून भगवंताकडे किंवा संतांकडे येत आहेत. स्वतःहून रिद्धी सिद्धी जर संतांकडे येत आहेत तर याचा अर्थ संतांच्या मुखातून जे शब्द आहेत, नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा, याचं कारण देवा जी मुक्ती तू देण्याकरता निघाला ती मुक्ती आमच्या घरी आहे, आमच्या पायाजवळ आहे. मोक्ष आम्हा घरी कामारी आहे दासी, अशी महाराजांची शब्द आहेत ना. जी मुक्ती तू द्यायला निघालास ती मुक्ती आमच्या घरात असेल तर तू मुक्ती कुठं द्यायला लागला? याचा अर्थ मुक्तीसुद्धा संतांना शोधत शोधत येते. मग मला बोलायचं आहे, जर मुक्ती संतांना शोधत शोधत येत असेल तर रिद्धी सिद्धी नावाची भाग्य संतांना शोधत शोधत येणार नाही का? ऐका, एकनाथ महाराजांचं चरित्र सांगतो. आपण ज्यांचा उत्सव करतोय, जो आपल्याला सद्गुरूंनी आत्तापर्यंत करून घेतलाय असं म्हणायला हरकत नाही. सद्गुरूंनी आपल्याकडून करून घेतला. नाथ महाराजांच्या चरित्रात फार गोड आहे. एकनाथ महाराज एक संपन्न जीवन, आध्यात्मिक आणि ऐश्वर या दोन्ही गोष्टींनी संपन्न जीवन. मला वाटतं की सगळ्या संतांची चरित्र ऐकत असताना सगळ्या संतांच्या चरित्रात काही अलौकिकता आहे, काही विशेष आहे. पण एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये ऐहिकता आणि पारमार्थिकता या दोन्ही गोष्टींनी संपन्न असलेलं जीवन. म्हणजे जेव्हा मी नाथ महाराजांचे चरित्र, मी आपल्याला मगाशी बोललो, श्रावण महिन्यामध्ये बार्शीमध्ये 1 महिनाभर मी चरित्र सांगितलं, तेव्हा एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये सांगत असताना, वाचत असताना मला आश्चर्य वाटायचं. रोज दुपारी पुरणपोळीचं जेवण नाथ महाराजांच्या घरी असायचं, रोज. म्हणजे संपन्न जीवन. महाराजांच्या घरातला सगळ्यात महत्त्वाची 2 गोष्ट जर बघायच्या झाल्या तर दुपारी भरपूर अन्नदान व्हायचं आणि सायंकाळी रोज ज्ञानदान व्हायचं. एकनाथ महाराजांचा हा दिनक्रमच. दुपारी अन्नदान करायचं आणि सायंकाळी मग कधी भागवत कथा सांगायची, कधी रामायण कथा सांगायची, कधी काय. आपल्याकडे संतांच्या वाङ्मयाचा जर विचार केला तर एकनाथ महाराजां इतकं वाङ्मय, विपुल प्रमाणामध्ये वाङ्मय दुसरं अन्य कुठं सापडणार नाही. सगळ्यात जास्त ग्रंथ जर कोणी लिहिले तर ते एकनाथ महाराजांनी. एकनाथ महाराजांचं एकनाथी भागवत पहा. नाथ महाराजांचं भागवत जवळजवळ 18,000 ओव्यांचा येते, 11 स्कंदावरची टीका. एकनाथ महाराजांनी केलेलं रामायण पहा, जवळजवळ 40,000 ओव्यांचा आहे. एकनाथ महाराजांचे अभंग पहा, जवळजवळ 4,500 अभंग नाथ महाराजांचे आहेत. नाथ महाराजांचे एक 8 ग्रंथ महत्त्वाचे सांगितले जातात. त्याच्यामध्ये स्वात्मसुख नावाचा ग्रंथ आहे, आनंद लहरी नावाचा ग्रंथ आहे, चिरंजीव पद नावाचा ग्रंथ आहे. या सगळ्या ग्रंथांचा हस्तामलक स्तोत्र, त्याच्यावर लिहिलेलं नाथांचं भाष्य आहे. भारुड नाथ महाराजांची मोठी प्रसिद्ध आहेत. एकनाथ महाराजांचं रोज सायंकाळी काही ना काहीतरी चालावं, रोज कुठलं तरी एक पुराण सांगावं. अहो, नाथ महाराजांच्या चरित्रात वर्णन असं आलेलं आहे की एकनाथ महाराजांचं भागवत ऐकण्याकरिता साक्षात गोदावरी माता स्त्रीच्या रूपामध्ये येऊन बसत असेल तर आणखीन काय वर्णन करावं सांगा. साक्षात गोदावरी माता स्त्रीच्या रूपामध्ये येऊन बसायची आणि ती गोदावरी एकनाथ महाराजांच्या मुखातून भागवत ऐकायची. इतकं गोड रोज चालायचं. एके दिवशी एकनाथ महाराजांकडे एक योगी आला भेटायला. योगी, माझा विषयच चालला, योग भाग्य घरा येत. एक योगी एकनाथ महाराजांकडे आला. आता तो योगी आणि मग तो एकनाथ महाराजांना म्हणायला लागला, नाथ महाराज मी योगी आहे. नाथ महाराजांनी सांगितलं, तुमचं स्वागत आहे, बोला.
काही नाही म्हटले, मला तुमच्याबरोबर वादविवाद करायचा आहे, शास्त्रचर्चा. पूर्वीच्या काळामध्ये ते खंडन मंडन वादविवाद शास्त्रचर्चा चालायच्या. ते म्हटले शास्त्रचर्चा करायची आहे, वादविवाद करायचा आहे. एकनाथ महाराजांनी विचारलं कशा करता. तो म्हणायला लागला, नाही नाथ महाराज, मला वादविवादामध्ये शास्त्रचर्चेमध्ये सगळ्या पैठणकरांना दाखवून द्यायचं आहे की मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ, दाखवून द्यायचं आहे. एकनाथ महाराजांनी विचारलं एवढंच आहे ना. म्हटले हो. मग मी जाहीर करतो तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ, कशाला चर्चा. ज्याला जे दिलं की भांडणं होत नाही, ज्याला जे पाहिजे ते दिलं की भांडणं होत नाही. नाथ महाराजांनी सांगितलं तुम्हाला मोठेपणा पाहिजे देतो. नाही नाही म्हटला, शास्त्रचर्चा करायची. आता आग्रह केला, सायंकाळ झालेली होती. नाथ महाराजांनी सांगितलं मुक्काम करा, उद्या सकाळी आपलं काय आहे ते बघू. तो म्हटला ठीक आहे. आता तो योगी त्या रिद्धी सिद्धी मूर्त्या घेऊन आलेला, त्यांचं ते सगळं बरोबर ठेवावं लागतं त्यांना, सगळं पूजा अर्चा अमुक तमुक, भल्या मोठ्या पिशव्या असतात त्यांच्या त्या सगळ्या योगी लोकांच्या. म्हणजे आपल्याच फक्त वारकऱ्याच्या असतात अशातला माही नाही, त्यांचंही बरंच मोठं असतं सगळं. ते सगळं मग आता पूजेचं साहित्य अमुक तमुक सगळं घेतलं त्यांनी ते. आणि मग ते आपलं बरोबर. बघा पूर्वी जुनी मंडळी, आता गुरुवरे भाऊरायांनाच आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, जुनी मंडळी आपलं साहित्य आपल्याबरोबर असायचं पहा सगळं. आता आम्ही काही पंढरपूरचे वारकरी बघतो ना, गोपीचंद एकाचा, बुक्का दुसऱ्याचा, पाणी तिसऱ्याचं, आरसा चौथ्याचा, कपाळ याचं. गंधही नाही बरोबर हो, चालत नाही महाराज. आपला गंध आपल्याजवळ पाहिजे. रोज नित्य ज्ञानेश्वरी वाचनाची ज्ञानेश्वरी बरोबर पाहिजे, रोजचा गाथा वाचण्याचा गाथा बरोबर पाहिजे, आपलं बरोबर असावं. त्यांनी सगळं ते आपलं बरोबर घेतलेलं. एका खोलीमध्ये त्यांना सगळी व्यवस्था केली, फरार केला, झोपी गेला. पहाटे 3 वाजता उठायचं, स्नान करायचं आणि मग त्या रिद्धी सिद्धी मूर्तींची पूजा करायची. काय त्याचं अनुष्ठान साधना असेल ते. उठला 3 वाजता. 3 वाजता उठून पाहतोय तर त्या खोलीमध्ये रिद्धी सिद्धीच्या मूर्त्याच नाहीत. ज्या मूर्ती आपल्या बरोबर आहेत त्या मूर्त्याच नाही. इकडं तिकडं शोधायला लागला, कुठे गेल्या. एकदम त्यांनी खिडकीचा तो दरवाजा उघडला आणि अंगणामध्ये पाहिलं तर अंगणामध्ये लख्ख प्रकाश पडलेला. आणि त्याच्या पुढचं आश्चर्य, या सगळ्या रिद्धी सिद्धीच्या मूर्ती एकनाथ महाराजांच्या अंगणामध्ये कोणी झाडून काढतंय, कोणी सडा टाकतंय, कोणी रांगोळ काढतंय, कोणी पाणी भरायला लागलंय, सगळे कामं करत होते. या योग्याने विचार केला, या रिद्धी सिद्धींच्या जोरावर तर मी एकनाथ महाराजाला जिंकायला आलोय आणि ज्यांच्या जोरावर आलो तेच फुटले, कसं काय जिंकायचं. म्हणजे असं झालं ना, हे गेले ना फुटून. म्हटले आता काय करायचं. हा बाहेर आला, त्या रिद्धी सिद्धींच्या पाया पडला, दोन्ही हात जोडले आणि त्या रिद्धी सिद्धींना विचारला, हो मी तुमच्या जोरावर तर ह्या एकनाथ महाराजांना शास्त्रचर्चेमध्ये जिंकण्याकरिता म्हणून इथं आलोय आणि तुम्ही यांच्या घरी सेवा करताय, कसं काय शास्त्रचर्चा होणार. त्या रिद्धी सिद्धींनी फार गोड उत्तर दिलं. त्या रिद्धी सिद्धींनी सांगितलं, बाबा आम्हाला प्राप्त करण्याकरता तुला साधना करावी लागते, आम्हाला प्राप्त करण्याकरता तुला साधना करावी लागते, पण आमच्या ठिकाणी रिद्धित्व आणि सिद्धित्व येण्याकरिता आम्हाला मात्र संत एकनाथ महाराजांसारख्याची सेवा करावी लागते. योग भाग्ये घरा येती, सर्व शक्ती चालत. विठाला एकाने नाथ महाराजांना तुकोबराने विचारलं, तुकोबर आहे कळालं. भावबळे विष्णुदास नाही नाश पावत, योग भाग्य घरा येते, सर्व शक्ती चालत. एक महत्वाचा तिसरा प्रश्न विचारला, का हो ह्या रिद्धी सिद्धी पांडुरंगाच्या दासी आहेत ना. म्हटले हो. मग पांडुरंगाच्या असलेल्या दासी या वैष्णवाकडे आल्या कशा काय. जे पांडुरंगाचं आहे ते पांडुरंगाकडेच किंवा भगवंताकडेच असायला पाहिजे, हे वैष्णवाकडे आलं कसं काय. तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुझं काय झालंय, तुला व्यवहार माहीत नाही. म्हटले व्यवहार नाही. म्हटले तुला कायदाच माहीत नाही. कमीत कमी एका वकिलाकडनं तरी ऐका, म्हणजे एवढ्यावरनं तरी मला वकील म्हणा अशी म्हणायची वेळ आली आता माझ्यावर. कायदा माहीत नाही. ते म्हणते काय कायदा आहे. त्या कायद्याचा विचार अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराजांनी केला. पित्याचे जे काय धन, पित्याचे जे काय धन, पित्याचे जे काय धन, पित्याचे काय धन, पित्याचे जे काय धन, पित्याचे जे काय धन, पित्याचे जे काय धन, पित्याचे जे काय धन, पुत्रा कोण
त्याच्यापासूनच आलंय हो. पित्याचे कारण डबल प्रमाण म्हणल्याशिवाय बरंच वाटत नाही. रामदास महाराज काय ते आता फडावरची कीर्तनाची सवय लागलेली आहे. एकेरी म्हटलं की आपण कुठंतरी दुसरीकडे गेल्यासारखं वाटतं. त्यामुळे सवय लागली आपल्याला. पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचित. महाराज सांगतात वडिलांचं जे आहे ते सगळं मुलालाच मिळतं ना. मला सांगा वडिलांचं जे आहे ते सगळं मुलाला मिळतं. तो थोडंसं एक वाक्य वाढवून सांगतो. वडिलांचं जे असतं ऐहिक ते कायद्याने सगळं मुलाला मिळतं, पण मुलाने वडिलांचं पारमार्थिक मात्र स्वतःहून घ्यावं लागतं. लक्षात घ्या, पारमार्थिक स्वतःहून घ्यावं लागतं. वडिलांचा जो पारमार्थिक वारसा आहे, ऐहिक वारसा त्याच्याकडे येणार आहे, ते काही चुकत नाही, ते जे काही कायद्याच्या नियमाप्रमाणे येणार आहे. पण पारमार्थिक वारसा मात्र वडिलांचा जो आहे तो मुलाने स्वतःहून घेतला पाहिजे. आमच्याकडे कर्नाटकात एक पद्धत आहे. आमचा शिष्य परिवार जास्त आहे, आपल्याला मगाशी बोललो. आणि मग कर्नाटकामध्ये जर कोण आमच्याकडला वारकरी एखादा गेला तर आमच्या घरातलं कुणीतरी तिथं हजर राहायचं. कुणी वडील मी भाऊ कुणी तर राहायचं. कशा करता तर ते जे गेलेले त्यांच्या गळ्यातली माळ काढायची आणि पुढल्या पिढीमध्ये द्यायची. म्हणजे त्यांच्यात जी कोणी 3-4 मुलं असतील त्यांच्यात एखादा कुणाला तरी द्यायची. बाबा पुढली वारी चालू ठेव, पुढला परमार्थ तू चालू ठेव. त्यानं ती माळ घ्यायची म्हणजे ती वारी घ्यायची. मी एकदा गेलो असं तर ती माळ घेऊन होतो. त्यांना 4 मुलं. अहो एकही मुलगा येईना ती माळ घ्यायला. त्यातल्या एकाने सांगितलं महाराज तुम्हीच घेऊन जा. म्हटलं हा बंगला तुला आणि माळ मला वेरे म्हटलं वडिलांचा. असं नाही ना, वडिलांचं ऐहिक आपल्याला येतं पण पारमार्थिक मात्र आपण स्वतःहून घ्यावं लागतं. हे जसं व्यवहार आहे, व्यवहारामध्ये असं आहे वडिलांचं सगळं मुलाला मिळतं. तसं तुकाराम महाराज म्हणतात परमार्थामध्ये या वैष्णवांचे वडील कोण आहेत तर विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. नाटामध्ये तुकोबारांचे शब्द आहेत. आणि त्यामुळे पांडुरंग हेच जर आईबाप असतील तर आई वडिलांचं जे आहे ते सगळं वैष्णवाला येतं. याचा अर्थ पांडुरंगाकडे असलेल्या रिद्धी सिद्धी या स्वतःहून वैष्णवाकडे येतात. पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचील, योग भाग्ये घरा येती, सर्व शक्ती चालत. सरते शेवटी तुकाराम महाराजांनी सांगितलं भावबळे विष्णुदास नाही नाश पावत. 1 भावबळे विष्णुदास सर्व शक्ती चालत. 2 आणि सगळ्यात महत्वाचं भावाच्या बळाने युक्त असलेला हा विष्णुदास भगवंताच्या कडेवर बसत असल्यामुळे याला कसल्याही पद्धतीचं भय शिल्लक राहत नाही. अभंगाचं शेवटचं चरण
भगवंताच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात तुका म्हणे कडे वैसो. हा वैष्णव भगवंताच्या कडेवर बसल्यामुळे काय झालं, तेने असो निर्भर. हा निर्भर शब्द 3 पद्धतीने ऐका. निर्भर असा आहे बरं का. या निर्भर शब्दाचे 3 अर्थ. एक पहिला अर्थ असा आहे चिंतारहित होणं निर्भर. दुसरा अर्थ असा आहे तृप्त होणं निर्भर. आणि तिसरा अर्थ असा आहे परिपूर्ण होणं निर्भर. त्यामुळे हा वैष्णव भगवंताच्या कडेवर बसल्यामुळे चिंतारहित झाला आहे, तेने असो निर्भर. हा वैष्णव भगवत कडेवर बसल्यामुळे तृप्त झालेला आहे, तेने असो निर्भर. आणि हा वैष्णव भगवत कडेवर बसल्यामुळे परिपूर्ण झालेला आहे, तेने असो निर्भर. थोडक्यात वैष्णव कुणाला म्हणायचं की जो चिंतारहित आहे त्यांना वैष्णव म्हणा, जे तृप्त आहेत त्यांना वैष्णव म्हणा, आणि जे परिपूर्ण आहेत त्यांना वैष्णव म्हणा. मला वाटतं या 3 शब्दामध्ये जे बसत होते त्यांचं नाव आहे गुरुवरे बहुराया. त्यांचं नाव आहे. कारण ज्यांनी ज्यांनी बहुरायांना पाहिलं आणि ज्यांनी ज्यांनी बहुरायांना अनुभवलं किंवा ज्यांनी ज्यांनी त्यांचं भजन ऐकलं, त्यांच्या सान्निध्यामध्ये राहिले, त्यांना हे माझे 3ही शब्द पटतील. चिंतारहित असलेलं ते व्यक्तिमत्व आहे. अवघी चिंता वारली तृप्त असलेलं व्यक्तिमत्व आहे. ही तृप्ती निरंकुशा तृप्ती असलेलं व्यक्तिमत्व आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटचा शब्द सांगतो परिपूर्ण असलेलं व्यक्तिमत्व. मी हा परिपूर्ण शब्द जाणीवपूर्वक वापरतो. थोडं आणखीन एक तत्त्वज्ञानातला भाग सांगतो. अपूर्ण वेगळं, पूर्ण वेगळं आणि परिपूर्ण वेगळं. ऐका, अपूर्ण, पूर्ण आणि परिपूर्ण. पामर मनुष्य हा अपूर्ण असतो, मुक्त हा पूर्ण असतो, पण संत हे परिपूर्ण असतात. मी त्याचा बारकावा सांगतो. ज्यांच्याकडे ज्ञान नाही त्यांना अपूर्ण म्हणा, ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्यांना पूर्ण म्हणा, पण असलेलं ज्ञान जगाला जे देत राहतात त्यांना परिपूर्ण म्हणा. त्यामुळे आपल्याकडलं अष्टपदी भजन हे परिपूर्ण मधलं आहे. अष्टपदी भजन हे परिपूर्ण मधलं आहे. का? कारण सेवितो हा रस वाटितो अनेका. त्याच्यामध्ये आपणही आनंद घ्यायचा असतो आणि हा आनंद लोकांना वाटायचाही असतो. आणि थोडं पुढं बोलू, तो मुक्त कंठाने वाटायचा असतो. त्याचं नाव अष्टपदी भजन असतं की जे मोकळ्या मनाने दिलं जातं. त्यामुळे महाराज सांगतात तुका म्हणे कडे बैसो तेने असो निर्भर. हा परिपूर्ण शब्दाचा अर्थ आहे. तुका म्हणे कडे बैसो तेने असो निर्भर हा तृप्त शब्दाचा अर्थ आहे. आणि तुका म्हणे कडे बैसो तेने असे निर्भर हा चिंतारहित शब्दाचा अर्थ आहे. याचा अर्थ त्याच्या कडेवर बसलो की कसलीही चिंता नाही. द्वारकेचे राजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा झोपलेले होते. रात्री 2 वाजता झोपेमध्ये राधे राधे म्हणून ओरडायला लागले. रात्री 2 वाजता राधे राधे म्हणून ओरडायला लागले. जवळ रुक्मिणी माता होत्या. रुक्मिणी मातेने असं अंगाला हात लावून उठवलं. अहो काय हे एवढं. आता त्या रुक्मिणी माता होत्या म्हणून हाताने उठवलं. आता पुढचं तुमच्या तुम्ही ओळखा. आपल्याला दांडकच आहे महाराज. ते एकदम उठवलं. काय चाललंय तुम्ही राधे राधे म्हणायला लागलात. एकदम देवाच्या लक्षात आलं. देव म्हटले काही नाही काही नाही काही नाही. म्हणजे कोण आहे ही राधा, कशामुळे तिचं नाव घेता, काय तिचा अधिकार. भगवंतांनी सांगितलं उद्या सकाळी दाखवतो. इंद्रायणी यमुनेच्या काठावर चल. यमुनेच्या काठावर घेऊन गेले. राधा कृष्ण भजनामध्ये अशी तल्लीन झालेली होती आणि भगवंतांनी मोठ्याने हाक मारली. रुक्मिणी सहित आलेले कृष्ण मोठ्याने हाक मारली. राधे म्हटल्याबरोबर राधा धावत आली कृष्णाकडे. भगवान राधेकडे धावतात, एकमेकाला कळकळून मिठी मारतात. रुक्मिणी मातेने कृष्णाला विचारलं अहो प्रभू हिचा अधिकार दाखवा. हे बघायला नाही आली मी, हिचा अधिकार काय आहे दाखवतो म्हटले. त्या यमुनेच्या काठावर एका बाजूला एक काठी उभा केली, दुसऱ्या बाजूला एक काठी उभा केली, मध्ये एक दोरी बांधली आणि भगवंतांनी एक पाण्याने भरलेला हंडा स्वतःच्या हाताने रुक्मिणीकडे दिला आणि रुक्मिणीला विचारलं रुक्मिणी मी पाण्याने भरून दिलेला हंडा तुला इकडल्या कडेवरनं तिकडल्या कडेवर या दोरीवरनं चालत जाता येईल का. आता त्या रुक्मिणी म्हटल्या काय अवघड आहे, तुम्ही काय परीक्षा घेऊन घ्यायला लागलात. अहो मी जगन्माता, मला काय अवघड आहे ते घेऊन जायला, द्या इकडं. तो घेतला आणि निघाल्याबरोबर मध्यभागीत गेल्याबरोबर ते विस्तीर्ण पात्र यमुनेचं डोळे गरगर फिरायला लागले आणि पाण्याच्या त्या हंड्यासहित नदीमध्ये पडल्याबरोबर भगवान आणि राधा हसायला लागले. रुक्मिणी माता बाहेर आल्या आणि रुक्मिणी मातेने सांगितलं प्रभू माझी जी परीक्षा घेतली ती ही राधेची घेऊन दाखवावर. भगवंतांनी सांगितलं तिची घ्यायची होती म्हणून तुझी अगोदर घेतली म्हटले, दाखवतो म्हटले. आणि मग भगवंतांनी पाण्याने तो भरलेला हंडा राधेच्या डोक्यावर दिला आणि राधेला सांगितलं राधे मी पाण्याने भरून दिलेला हंडा तुझ्या डोक्यावर दिलाय, हा हंडा घेऊन इकडून तिकडं जाशील का. आता ती राधेने सांगितलं कृष्णा
तुम्ही पाण्याने भरून दिलेला हंडा जर तुम्ही दिलेला असेल तर का जाणार नाही? तुम्ही असाल तर नक्की जाईल म्हटले. माझ्याच्याने शक्य नाही ते, पण तुम्ही असाल तर नक्की जाईल. आणि तो पाण्याने भरलेला हंडा घेऊन राधा इकडून तिकडे गेली. एवढंच नाही, तिकडून पुन्हा माघारी आली. रुक्मिणीने राधेला विचारलं, अगं राधे, मी तुझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ, अनुभवाने ज्येष्ठ, तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिले. हे एक नवीन शब्द आहे अलीकडे. आता म्हणत जाऊ नका तुम्ही, आम्ही सगळे सारखेच पावसाळे बघितले. तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिलेली. आणि असं असताना मी घाबरले, तू मात्र घाबरली नाही. एवढा मोठा पाण्याने भरलेला हंडा तू डोक्यावर घेऊन इकडं तिकडं गेली कशी काय आणि तिकडून इकडं आली कशी काय? राधेने दिलेलं उत्तर जरा कोरून ठेवा. राधेने सांगितलं, आईसाहेब, मी तो पाण्याने भरलेला हंडा घेऊन गेले नाही. भगवान श्रीकृष्णाने पाण्याने भरून दिलेला हंडाच मला इकडून तिकडं घेऊन गेला आणि तिकडून इकडं घेऊन आला. मी नाही घेऊन गेले, तोच मला घेऊन गेला. याचं कारण तुका म्हणे कडे बैसो तेने असो निर्भर, योग भाग्य घरा येते सर्व शक्ती चालत. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज कुंडली कवरदे हरिविठोल.